हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वालिटी क्लासेस. ओके, तर आज आपण पुढची एक्सरसाइज घेणार आहोत. पुढची म्हणजे 1.4 आहे ना. 1.4 ही पूर्ण या टेबलवर बेस्ड आहे. तुम्ही म्हणाल सर हा टेबल कुठून आला? टेक्स्टबुकमध्ये आहे बघा. तर येल्लो कलरचा असा एक टेबल दिलेला आहे, त्याच व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. ओके, तर ह्या व्हॅल्यू यूज करून तुम्हाला 1.4 सॉल्व करायचा आणि 1.5. मी 1.4 मधला ना एकच सम घेणार आहे. आजची व्हिडिओ आपली मोठीच होणार आहे. मी काय करणार आहे, 1.4 मधला एकच सम घेईल आणि तो तुम्हाला याच्यावर एक्सप्लेन केला जाईल आणि आपण 1.5 पण आज कंप्लीट करून टाकू. ओके, तर 1.5 खूप इम्पॉर्टंट आहे. 1.5 वर बेस्ड सम येतात एक्झामला. म्हणजे कसं, ह्या चॅप्टरचं वेटेज काय आहे? 8 मार्क्सचं वेटेज आहे. काल मी बघितलं 7 ते 8 मार्क्सचं वेटेज आहे या चॅप्टरला. तर 1.5 मधला एखाद सम येऊ शकतो 4 मार्क्ससाठी, किंवा डायरेक्टली 5 मार्क्ससाठी येऊ शकतो आणि 3 मार्क्ससाठी ह्याच्यातला किंवा आधीच्या ह्याच्यातले येऊ शकतात. ओके, तर तसं डिस्ट्रीब्यूट करा म्हणजे तुम्हाला 1.5 मधला सम येणारच. तर आपण 1.5 वर जास्त फोकस करूयात. 1.4 मी एकच सम घेईल, तो पण ह्याच्यावर बेस्ड आहे आणि इझी आहे. इझी आहे कशावर पाहिजे? हे बघा, हे सगळे लॉ दिलेले आहेत त्यांनी. आणि कुठला लॉ म्हणजे आपण जर आता स्टेप वाईज जर गेलो तर कुठल्या वेळेस कुठला लॉ यूज केलेला आहे तो आपण मेन्शन करायचा असतो. जसं आपण पायथागोरसच्या वेळेस पायथागोरस लॉ यूज केला तर आपण तिथे लिहितो ना बाय पायथागोरस थिअरम किंवा बाय पायथागोरस लॉ. तसं ही प्रॉपर्टी जर तिथे वापरली तर त्याचं नाव घ्यायचं. इथे इम्पिडंट युवा, इथे कम्युनिकेटिव्ह किंवा इथे असोसिएटिव्ह, असे हे सगळे आहेत ना. ते हे सगळे जेवढे लॉ आहेत जो वापरलाय तो लिहून टाकायचा. ओके, स्टार्ट करूयात आपण. हा टेबल काय आहे हे बघा. याच्यामध्ये सर्वात पहिले हे नावं तुम्हाला लक्षात राहतील, या व्हॅल्यूज लक्षात पाहिजे तुम्हाला हे कसं यूज केलंय कसं काय. ओके, तर इथे बघा पी अँड पी म्हणजे इथे एकच स्टेटमेंट वापरलेलं आहे. एक स्टेटमेंट तोच स्टेटमेंट असतो. म्हणजेच काय, पी अँड पी. आता तुम्ही हे बघा इथे अँड आहे ना. अँड मध्ये काय असतं? समजा पी स्टेटमेंट ट्रू आहे तर ट्रू अँड ट्रू काय असतो? अँड मध्ये ट्रू काय असतो? ट्रू असतो ना. म्हणजे बघा टी व्हॅल्यू मिळाली म्हणजे पी अँड पी हा पीच असणार. समजतंय? तसंच पी ऑर पी हा सुद्धा पीच असणार. मध्ये सिंबल कुठलं आहे? ऑर ना. तर ऑर मध्ये काय असतं? आता दोन्ही सेम आहेत बघा. तर फॉल्स ऑर फॉल्स काय असतं? ऑर मध्ये फॉल्स असतात ना, बाकी सगळे ट्रू. तशाच वापरल्या गेलेत त्या व्हॅल्यूज. समजतंय? ओके, तर आता हे झालं आपलं. त्यानंतर पुढे बघूया. हे पटकन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्यानंतर आपण समजून जाऊया. ओके, तर कम्युनिटी लॉ काय असतो? हा आपण लास्ट एक्सरसाइजमध्ये वापरला आहे. पी ऑर क्यू असेल तर त्याला क्यू ऑर पी म्हणतो. तो ड्युअलमध्ये वापरलेलं आहे थोडंसं, असं मला आठवतं. ड्युअलमध्ये वापरलेलं वाटतं आपण, कारण निगेशनची प्रॉपर्टीज वापरलेलं आहे पण ड्युअलमध्ये पण वापरलेलं आहे. पोझिशन चेंज होऊ शकते आणि त्यांचं सिम्बल सेमच राहणार आहे. म्हणजे ऑर आहे तर हा ऑरच राहणार. क्यू पुढे येईल, क्यू पी मागे. म्हणजे पी ऑर क्यू असेल तर क्यू ऑर पी, पी अँड क्यू असेल तर क्यू अँड. समजतंय? त्याला काय म्हणतो आपण? कम्युटेटिव्ह. ओके, त्यानंतर असोसिएटिव्ह लॉ. हा असोसिएटिव्ह लॉ काय असतो? सेम प्रॉपर्टी. अरे आपण मल्टिप्लिकेशन करतो ना कुठल्याही गोष्टीचं, तर तशाच प्रकारचं आहे. म्हणजे बघा आता इथे काय पी अँड क्यू अँड आर लिहिलं आहे, तर ह्याला कसं लिहू शकतो? पी अँड क्यू अँड आर असंही लिहू शकतो किंवा पी अँड क्यू अँड आर असंही लिहू शकतो. समजतंय? आता इथे बघा 2 + 3 + 4 असं जर मी लिहिलंय तर मी ह्याला 2 + 3 + 4 असं लिहिलं तरी काही फरक नाही पडणार आहे ना. समजते? मध्ये मल्टिप्लिकेशनची साईन नाहीच आहे. मी असं लिहू किंवा असं लिहू काय फरक काय पडणार? तर ही पहिली प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी म्हणजे बघा ही आहे, तर ती ते कोणाला इक्वल असणार? तूच त्याला. आणि मी या तिघांना असं जरी लिहिलं तरी काय फरक नाही पडणार आहे. 2 + 3 + 4 तेच आहे. आणि सेम प्रॉपर्टीज फॉर ऑरसाठी पण सेम. समजतंय? इझी टॉपिक आहे, आपण हेच वापरणार आहोत. तुम्ही म्हणाल सर आत्ता लगेच करणार का? नाही, तुम्ही एकदा दोनदा वाचलं ना तुम्हाला कळेल. ओके, तर काय करणार तुम्ही? हा पूर्ण बोर्ड पाहिजे तर टेक्स्टबुक काय बोलतोय, नोटबुकमध्ये प्रॉपर लिहून काढा किंवा असं एक चार्ट बनवा असा, आणि कुठे तुम्ही तुमच्या रूममध्ये डोअरला किंवा जिथे टाइम टेबल लावता तिथे सेट करून टाका. रोज येता जाताना बघा तर तुम्हाला तसंच पाठ होऊन जाईल. ओके, त्यानंतर
डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असतो बघा, याच्यामध्ये बघा पी अँड क्यू अँड आर होता, म्हणजे सिम्बल सेम होते. ओके, याच्यामध्ये सिम्बल वेगळा आहे. मुलं याच्यात आणि याच्यात कन्फ्यूज होतात. सिम्बल सेम असेल तर असोसिएटिव्ह, सिम्बल वेगळे असतील तर डिस्ट्रीब्युटिव्ह. ओके, तर आता इथे काय आहे, बाहेर अँड आहे पी, तर हा काय केलाय आतमध्ये मल्टिप्लाय केलाय असं कन्सिडर करा. बघा मी दाखवतो तुम्हाला, इथे बघा 2 इन ब्रॅकेट 3 + 4 आहे, बाहेर काय आहे 2 × घ्यायचा. तर मी याला कसं लिहू शकतो, 2 × 3 ब्रॅकेट द्या प्लस 2 × 4. समजते? तर तसंच कन्सिडर करा, पी अँड क्यू और आर आहे, तर मी काय केलं पी अँड क्यू प्लस जी मेनवाली साईन होती, ती मध्ये आली आहे, पी अँड आर, पी अँड. तसंच नंबर वाईज लक्षात ठेवा, तसं इझी पडतं. ओके, समजलंय काय केलं, मल्टिप्लाय केल्यासारखं असणार आहे. म्हणजे हा जो स्टेटमेंट आहे ना, तो सिम्बल सोबत आतमध्ये जाणार, एवढं लक्षात ठेवा, सिम्बल सोबत आतमध्ये जाणार. आता इथे काय आहे, ऑर आहे, आपण कसं होणार बघा, समजलंय? काही केलेलं नाही, इथे अँड आहे, तो अँड मध्ये झालाय, दोघांमध्ये ऑर आहे, तर ऑर ॲज इट इज दिलाय, हा ऑर आहे आणि हा आर आहे. समजलंय? आता त्यानंतर डी मॉर्गन्स, हा जास्त वापरला जातो मोस्टली हा, आणि मुलांना तो नाव डी मॉर्गन्स वेगळं आहे म्हणून पण लक्षात राहतं मुलांच्या. ओके, तर डी मॉर्गन्स काय आहे, हा निगेशनचा जाऊ दे, ही प्रॉपर्टी होती आठवते, पी अँड क्यू होती ना. काय होतं त्याला सर्वात पहिले कंजंक्शनमध्ये केलेलं आपण, कंजंक्शनमध्ये पी अँड क्यू, आणि त्याच्यावरती निगेशन वापरलेलं. गेल्या वेळेसच्या एक्सरसाइजमध्ये आपण केलेलं निगेशन आतमध्ये मल्टिप्लाय होणार, ते आपण लास्ट लेक्चरला केलं, मल्टिप्लाय होणार, दोघांना मल्टिप्लाय होणार आहे, आतमधला सिम्बल चेंज होणार, ते आपण लास्ट टाइम केलं, पण त्याला नाव काय होतं, त्याला नाव होतं डी मॉर्गन्स. ओके, निगेशन अप्लाय करणार, निगेशन अप्लाय करणार. ओके, त्यानंतर आयडेंटिटी लॉ. ओके, तर हा आयडेंटिटी लॉ आहे ना, हा थोडासा ट्रिकी असतो. याच्यामध्ये काय असतं, पी अँड टी इज इक्वल टू पी, म्हणजे स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू स्टेटमेंटच असते. कन्सिडर करा ना, ही काय आहे पी, हा पी कन्सिडर करा ट्रू आहे. इथे सॉल्व करूयात आपण परत, काय आहे पी अँड ट्रू इज इक्वल टू काय असतं पी. कन्सिडर करा स्टेटमेंट पी ट्रू आहे, त्यानंतर काय अँड मध्ये काय असतं ट्रू ट्रू ट्रू, म्हणजे बघा स्टेटमेंट तेच येतं ना, म्हणजे पहिली व्हॅल्यू येते ना. समजते? आता तुम्ही म्हणाल सर्व एक काम करा, तिथे फॉल्स घ्या, चला फॉल्स घेऊ. फॉल्स अँड ट्रू काय असतं, अँड मध्ये काय असतं ट्रू 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 असतो, बाकी सगळे फॉल्स. तर हा बाकी सगळ्यांमध्ये येतो ना, तर काय ना फॉल्स. बघा ना, सेम झाली ना व्हॅल्यू, पी सारखीच झाली, जी पहिली व्हॅल्यू आहे तीच झाली. समजते? सेम प्रोसिजर फॉर पुढे पी अँड एफ. आता पी अँड एफ मध्ये बघा, पी अँड एफ काय सांगितलं, पी अँड एफ मध्ये पुढे गेला एफ आहे ना. चला ट्राय करा, काय येते ट्रू अँड फॉल्स. काय असतं फॉल्सच असतं, अँड मध्ये ट्रू 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 असतं, बाकी सगळे फॉल्स. बघा सेम येते, सॉरी ही व्हॅल्यू येते, म्हणजे फॉल्स ही व्हॅल्यू आहे. आता समजा इथे फॉल्स आहे ना, तरी पण काय आहे फॉल्स नाही रे. अँड मध्ये काय असतं ट्रू 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 असतो, बाकी सगळे फॉल्स. खूप इझी आहे, फक्त आपल्याला लक्षात ठेवावं लागणार. का तुम्हाला थोडंसं पाहिजे तर रट्टा मारा, किंवा मी सांगितलेलं बोर्ड बनवा, रोज बघा, लक्षात ठेवा. ओके, आणि सेम प्रोसिजर फॉर ऑर साठी पण सेमच आहे. आपण हे आताचे रूल वापरले, तुम्ही ऑर मध्ये तुम्ही वापरून बघा, तसं येणार आहे. ओके, आता पुढे जाऊया कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, तर कॉम्प्लिमेंट लॉ काय असतो, पी अँड निगेशन ऑफ पी, म्हणजे पी आणि त्याचा निगेशन हा फॉल्स असतो, पी और त्याचा निगेशन पण फॉल्स असतो. ट्राय करा, पी सगळे तुम्ही यूज करू शकता इथे. बघा पी अँड निगेशन ऑफ पी काय असतो फॉल्स. एक काम करा ना, पीला काय कन्सिडर करणार ट्रू, ट्रू अँड
आता इथे पीचा निगेशन आहे म्हणजे टीचा उलटा ना, तर टीचा उलटा काय असणार फॉल्स ना. पी जर ट्रू कन्सिडर केला आहे तर पीचा निगेशन म्हणजे नॉट काय असणार फॉल्स ना. आता मला सांगा ट्रू अँड फॉल्स, अँड मध्ये काय असतो ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. बघा याचं फॉल्स होणार. तसं वापरून आपण प्रत्येक सॉल्व्ह करू शकतो. इथे पण तेच असणार आहे. समजते? हा टेबल तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचा आहे. ओके. त्यानंतर कंडिशनर आणि बाय कंडिशनर हे वापरले जातात आणि हे ट्रिकी असतात कारण ह्याच्यातले रिलेशन एकामेकासोबत आहे तिथल्या इथे दिसून येतात. ते कंडिशनरला थोडंसं ट्रिकी पडतं. काय सांगितलंय पी कंडिशनल क्यू, तर त्याची व्हॅल्यू कशी लिहू शकतो आपण निगेशन और क्यू. समजते? तुम्हाला बघा मी लास्ट टाइम सांगितलेलं म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये पी अँड क्यू असेल तर ह्याचा निगेशन कसा लिहितो आपण, ह्याचा निगेशन कसा लिहितो पी अँड क्यू म्हणजे ज्याच्याकडे एरो जातोय त्याचा निगेशन लिहितो ना, त्याचा निगेशन लिहितो. आता मला सांगा हे आन्सर आलं कुठून, हे आन्सर आलं कुठून माहिती आहे का, इथून आलं. कसं काय सांगतो काय पी अँड क्यू. ओके पी, तर आता ह्याचा आन्सर काय आहे निगेशन ऑफ पी और क्यू आहे ना. आता आपण इथे जर निगेशन वापरलाय तर इथे पण निगेशन वापरणार. ओके, तर तो निगेशन आतमध्ये मल्टिप्लाय होईल ना, तर निगेशन ऑफ निगेशन पी, हा सिंबल निगेशन आतमध्ये मल्टिप्लाय झाल्यावर सिंबल चेंज होतो, तर हा सिंबल काय होणार अँड होणार. निगेशन ऑफ निगेशन प्लस जे पी जी लास्ट टाइम केलेली तीच व्हॅल्यू आहे. समजते? वेगळं काहीच नाहीये. समजलं? ही लास्ट टाइम केलेली आणि ही आज केलेली. ओके, तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, लिंक ठेवू शकता प्रत्येक गोष्टीची. ओके, आता पुढे जाऊयात. आता इथे बाय कंडिशनल ओके, तर पी क्यू बाय कंडिशनल आहे, तर त्याच्यासाठी काय वापरलेलं आहे बाय कंडिशनल. हे पण सांगितलेलं मी पी पासून क्यू पर्यंत जातोय, त्यानंतर क्यू पासून पी पर्यंत येते. हे पण सांगितलेलं मी लास्ट लेक्चरला. पी पासून क्यू पर्यंत जातोय, क्यू पासून पी पर्यंत जातोय आणि दोघांमध्ये सिंबल कुठला असणार अँड. हे सांगितलेलं मी, त्याला फक्त बाय कंडिशनल लॉ. ओके, आणि आता पुढे काय केलं तुम्ही म्हणाल हे पुढे काय आले, मग पुढे काय नाही आले. ही जी व्हॅल्यू आहे ना सिंगल कंडिशनलची जी इथे वापरली तोच रूल इथे वापरलेला आहे यांच्यासाठी. बघा जो पहिला आहे त्याचा निगेशन और क्यू, जो पहिला आहे त्याचा निगेशन और पी, हाच लॉ आहे तो इथे वापरलेला आहे दोघांच्या मध्ये. समजलेला आहे? पाहिजे तर हा टेबल तुम्ही लिहू शकता. ह्याच्यामध्ये फक्त एक व्हॅल्यू लिहिलेली नाही आहे ॲडजॉर्प्शनची, ती जास्त वापरलीच नाही म्हणून मी ती लिहिलीच नाही. ती इथे कुठेतरी या दोघांच्या मध्ये आहे त्या टेबलमध्ये. पाहिजे तर ती तुम्ही करू शकता, नाही तर टेबल एवढा आहे तेवढा लिहून घेऊ शकता. ओके, तर आपण पुढे जाऊयात. 1.4 एक्सरसाइज आहे ना, 1.4 एक्सरसाइजमध्ये आपण 2 सम घेतलेले आहेत. इझी टॉपिक आहेत ते, म्हणजे थोडीशी कन्फ्युजिंग आहे, मी पण कन्फ्यूज झालेलो. ओके, तुम्हाला काय करायचं आहे फक्त व्हॅल्यूज बघायचे आहेत की कसं सॉल्व्ह करणार कसं नाही. मी पण खूप वर्षांनी या व्हॅल्यूज बघितल्या म्हणून थोडं कन्फ्युजन झालेलं. ओके, तर तुम्ही काय करणार टेबल बनवणार आहात आणि टेबलमधला व्हॅल्यू आहे ॲज इट इज तशी यूज करणार. ओके, तर आता 1.4 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे हा. त्याच्यामध्ये काय सांगितलं की निगेशन व्हॅल्यू यूज करायचे. ओके, तर निगेशन व्हॅल्यू यूज करायचे तर तुम्हाला एक इक्वेशन दिली, एक स्टेटमेंट दिलेली आहे. ती स्टेटमेंट जॉईन केले एकामेकाला ह्या मॅनरमध्ये. ओके, तर हा पॅटर्न दिलाय तुम्हाला. ह्या पॅटर्नमध्ये तुम्हाला काय करायचं आहे निगेशन वापरायचं आहे. आपण काय केलं निगेशन यूज केलं. ओके, निगेशन अप्लाय केलं. आता निगेशन काय करतो मी आतमध्ये मल्टिप्लाय करतो ना, ते निगेशन ह्या ब्रॅकेटला पण होणार आणि या स्टेटमेंटला पण होणार, वेगळं अप्लाय करणार ना. समजते? आपण लास्ट टाइम पण केलेलं. ओके, तर निगेशन अप्लाय केलं तुम्ही, निगेशन ह्या ब्रॅकेटला अप्लाय केलं. ओके, आणि त्यानंतर निगेशन अप्लाय केल्याच्या नंतर जो मेन सिंबल असतो इथं अँड येतो तो काय झाला ऑर आणि निगेशन. ओके, समजते? आता त्यानंतर इथे तर निगेशन अप्लाय केलंय खतम, हे तर झालं आणि हा ऑर पण ॲज इट इज राहणार, हा वाला ऑर. ओके, तर ही जी व्हॅल्यू आहे ना इथे पण निगेशन आहे ना, पूर्ण सॉल्व्ह करायचं तर हा निगेशन पण ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये ऑर आहे, जर निगेशन आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होणार अँड होणार ना. ओके, तर मी काय केलं निगेशन आतमध्ये मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटच्या, तर निगेशन ऑफ पी ऑरचं अँड झाले निगेशन ऑफ निगेशन क्यू.
म्हणजे मायनस मायनस प्लस असं लक्षात ठेवा पाहिजे. हा निगेशन ऑफ निगेशन क्यू ब्रॅकेट आणि हा वाला ऑर ॲज इट इज. ओके, आता काय केलं, निगेशन आर पण तसंच राहिला, ऑर पण तसंच राहिला, हा निगेशन पी इथे ॲज इट इज राहिला, अँड पण ॲज इट इज राहिला. निगेशन निगेशन कॅन्सल झाले आणि राहिलं फक्त क्यू. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला निगेशनचं सांगितलेलं, याच्यामध्ये पण निगेशन तसंच असणार आहे आणि असे सगळे सम आहेत. ओके, समजले? काय केलं, निगेशन अप्लाय केलं, प्रत्येक ब्रॅकेट सेपरेट सॉल्व्ह केलेलं आहे, आतमधले सिम्बल्स चेंज झाले कारण निगेशन अप्लाय केले. ओके, आता पुढे जाऊयात. इथे प्रूफ दॅट सांगितलेलं आहे त्यांनी की ट्रूथ टेबल वापरायचं नाहीये. तो ट्रूथ टेबल आपण बनवायचो ना, तो वापरायचा नाहीये आणि प्रूफ करायला सांगितलंय दिस पॅटर्न इज इक्वल टू दिस. ओके, दिस पॅटर्न म्हणजे निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू पी ऑर क्यू ब्रॅकेट अँड निगेशन ऑफ ते ही व्हॅल्यू इक्वल दाखवायला सांगितलं. आपण काय करणार, ह्याच्या आधी आपण टेबल केलेला बघा, तर त्या टेबलच्या व्हॅल्यूज इथे वापरलेल्या आहेत. त्या टेबलच्या व्हॅल्यू ह्याच्यात वापरलेल्या आहेत. ओके, तुम्ही काय करणार, याचा वापर करून तुम्ही प्रूफ करा. जसं टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, टेक्स्टबुकमध्ये सम दिले ते पण बघू शकता तुम्ही. तर आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कसं काय केलंय. इथे बघा RHS आहे ना, तर तो RHS मी घेतला, इथे लिहून घेतला. ओके, तो RHS घेतला, इथे लिहिलाय. आता RHS ला आपण सॉल्व्ह करूया. ओके, तर पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी. तर मी काय करणार, तिथे कम्युटेटिव्ह लॉ वापरणार. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय, ही फक्त पोझिशन चेंज केली, ही फक्त पोझिशन चेंज केली. म्हणजे पी निगेशन पुढे घेतला आणि हा ब्रॅकेट मागे घेतला. मग तुम्ही म्हणाल सर एवढंच तर केलं तर हे लिहिणं इम्पॉर्टंट का? हो, लिहायचं आहे. कम्युटेटिव्ह लॉ जर वापरला आपण, तर आपण काय केलं, फक्त लोकेशन चेंज केले, त्यांना रिप्लेस केले इथे. ओके, सिम्पल तर तिथे राहणार ना, पी अँड क्यू इज इक्वल टू क्यू अँड पी आपण सर्वात पहिले केलेला. ओके, त्याच्यानंतर आता काय केलंय, हा पी आहे ना निगेशन, तो मी काय केलं, ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केला. ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करतो त्याला काय म्हणतो, डिस्ट्रीब्युटिव्ह ना. डिस्ट्रीब्यूट केलं आपण दोघांना, तर त्याला काय म्हणतो, डिस्ट्रीब्युटिव्ह. तर तिथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलाय. निगेशन ऑफ पी तर सिम्बल बरोबर आपण मल्टिप्लिकेशन केलं तसं. ओके, तर तो आतमध्ये मल्टिप्लाय झालाय. ओके, त्यानंतर निगेशन काय बोलतोय, ऑर इथे. तर इथे जर ऑर येतं तर ऑर सिम्बल ॲज इट इज इथे राहिला आणि निगेशन ऑफ पी क्यूला पण मल्टिप्लाय झालं आतमध्ये आणि विथ द हेल्प ऑफ कोणासोबत गेलाय, तो अँड सोबत गेलाय. तर अँड पण तसं समजतंय, डायरेक्टली आतमध्ये मल्टिप्लाय केलेला आहे आणि मेन सिम्बल आहे तो मध्ये दिलाय. ओके, आता निगेशन ऑफ पी अँड पी ही व्हॅल्यू काय असते, फॉल्सच असते ना. काय केलंय, पी अँड निगेशन पी म्हणजे समजा ट्रू अँड फॉल्स. याचा पी जर ट्रू कन्सिडर केला तर त्याचा निगेशन फॉल्स असणार. आता अँड मध्ये ट्रू अँड फॉल्स काय असतो, फॉल्सच असतो ना, त्याची व्हॅल्यू काय फॉल्स. ओके, समजते. आणि त्यानंतर ऑर ॲज इट इज आहे, ही व्हॅल्यू ॲज इट इज. ओके, समजते तुम्हाला. त्यानंतर पुढे काय केलंय, फॉल्स ॲज इट इज होता ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू. तर इथे कुठला रूल वापरलाय, कॉम्प्लिमेंट. तो कॉम्प्लिमेंटचा जो लॉ आहे ना, तो इथे पण वापरलाय आणि इथे पण वापरलेला आहे. म्हणजे काय केलंय बघा, ही व्हॅल्यू इथे एफ दिलाय, तर तो कॉम्प्लिमेंट झाला. आता ही पूर्ण व्हॅल्यू पण कॉम्प्लिमेंट करून वापरलेली आहे. म्हणजे काय, हा समजा एफ और हा समजा पी आहे, तर काय असतो, एफ और पी किंवा पी और एफ काय असतं, तर टेबलमध्ये बघा पी और एफ काय असतं. कन्सिडर, मी काय बोललो, जर समजलं नाही तर कन्सिडर करा, पीला कन्सिडर करा ट्रू और एफ. तर ऑर मध्ये काय असतं, फॉल्स 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 असतं, बाकी सगळे ट्रू. तर हा आला ट्रू, म्हणजे ही व्हॅल्यू ह्याला इक्वल आहे, ही व्हॅल्यू इथे पीला इक्वल आहे. समजतंय, कारण ट्रू ट्रू आलाय तर इथे पण पी पीच येणार. आणि पी व्हॅल्यू म्हणजे काय घेतली, ही ना, तर हीच व्हॅल्यू इथे लिहिली जाणार. आन्सर काय येते बघा, पीच येते. पी और फॉल्स, आन्सर असतो पी. तर पी और फॉल्स, तर आन्सर असतं पी. म्हणजे जो स्टेटमेंट असतो तो असतो आन्सर. तुम्ही पाहिजे तर चेक करू शकता टेबलमध्ये, तर तेच लिहिलं आहे. समजले काय केले, प्रत्येक लॉ जो वापरलेला आहे तो लॉ आपण
म्हणजे जो यूज केला आहे तो तिथे मेन्शन करायचा आहे आणि या स्टेप ॲज इट इज आणि हा इज इक्वल टू समजतंय. सम इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला थोडेफार व्हॅल्यूज समजतील, थोडेफार तुम्हाला स्वतःहून करावं लागेल. त्या टेबल बायहार्ट करावं लागेल. टेबल जर बायहार्ट असेल तर तुम्ही आरामात करू शकता. ओके, पाहिजे ते हे 2 सम लिहून घ्या तुम्ही. ओके, त्याचा पुढचा टॉपिक आहे लॉजिकल स्विचेस. म्हणजे इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि याच्यावरच सम येतात तुम्हाला. हा 4 किंवा 5 मार्क्ससाठी येतो एखाद वेळेस सम, किंवा जर त्यांनी जर ठरवलं 2 सम तुम्हाला 7 मार्क्सचं वेटेज आहे तर 2 सम तुम्हाला काय असे 3चा देतील, एक 4चा देतील. क्वेश्चन नंबर 2 मध्ये देतील आणि क्वेश्चन नंबर 6 मध्ये देऊ शकतात. कारण मुला हे इझी आहे पण खूप लेंदी आहे. जसं क्रेमर्स रूल इझी आहे पण खूप लेंदी आहे ना, तसं आहे. ओके, तर काय करणार, कसं आहे टॉपिक. तर लॉजिकल स्विचेस म्हणजे काय, तुम्ही आता तुम्हाला जे इलेक्ट्रॉनिक्स किंवा आहेत ना, जे लोक पुढच्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्सला जाणार असतील तर त्यांच्यासाठी युजफुल आहे. हा का माहिती आहे का, इथे 1001 ते रूल्स वापरलेले आहेत. 1001 ते PLP मध्ये करणार होतं, सेमी कंडक्टरमध्ये पण तेच रूल इथे वापरलेले आहेत. ओके, तर काय आहे काही, समजा एखादा हा एक सर्किट आहे, हा सर्किट आहे, हा सर्किट हा L म्हणजे काय, लॅम्प आहे. ओके, L म्हणजे आहे लॅम्प, इथे काय सेल आहे. ओके, तर करंट कुठून फ्लो होणार, इथून फ्लो होणार ना, इथून फ्लो होणार. तर करंट इथून फ्लो होतोय आणि करंट इथून पास होतोय. आता मला सांगा, हे काय ओपन आहेत ना, हे जे गेट्स आहेत इथले हे ओपन आहेत. ओके, समजा हे दोन्ही मी जर क्लोज केले तर करंट असा पास होईल आणि तो करंट पास झाल्यावर हा लॅम्प ग्लो करेल ना, हा बल्ब ग्लो करेल. समजते, तर ग्लो करणार आहे हा बल्ब. तर काय करतो, करंट असा पास होतोय ना, तर ह्या पोझिशनमधून पण चाललंय आणि ह्या पोझिशनमधून पण चाललंय. तर ही पोझिशन म्हणजे S1 कन्सिडर केली आणि ही पोझिशन म्हणजे S2. म्हणजे जे स्टेटमेंट असतात ना, जे स्टेटमेंट्स आपण कन्सिडर केलेले आधी P, Q, R, त्या स्टेटमेंट्सला S1, S2 किंवा S3 ने डिनोट केलं असतं. Pला कशाने डिनोट केलं जाईल, S1 ने. तर आता मला सांगा Qला S2 ने. आता मग P आणि Q होतं, तर तुम्ही म्हणाल सर निगेशन पण होतं ना, तर निगेशन कशाने डिनोट केलं जाणार, S1 डॅशने. S1 डॅशने. मी आता एक्सप्लेन करेन, तुम्हाला थोडंसं कळेल, कोणाला कळणार नाही, पण जेव्हा आपण सम घेऊ ना तेव्हा सगळ्यांना नक्की समजणार आहे. ओके, तर काय केलं, आता हे 2 स्विचेस S1 आणि S2 म्हणजे 2 स्टेटमेंट आहेत ना, P आणि Q आहे. तर हे 2 स्विचेस एकमेकाला कसे कनेक्टेड आहेत, सिरीजमध्ये, एकमेकाला सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत ना. जर 2 स्विचेस एकमेकाला सिरीजमध्ये कनेक्टेड असतील तर तो पॅटर्न असतो अँडचा. एकमेकाला 2च प्रकारचे असतात, अँड आणि ऑर ना, अँड आणि ऑर. तर मग कनेक्शन पण कसे असतात, सिरीज आणि पॅरलल. आता अँड जर सिरीजमध्ये आहे तर ऑर काय असणार, पॅरलल. म्हणजे 2 स्विचेस एकमेकाला पॅरललमध्ये कनेक्टेड. समजते, 2 स्विच एकमेकाला पॅरललमध्ये कनेक्ट आहे तर ऑर, 2 स्विच एकमेकाला सिरीजमध्ये कनेक्ट आहे तर अँड. आता तुम्ही म्हणाल सर मग हा काय आला, हा टेबल आला का, तो आपण तिथे ट्रूथ टेबल केलेला म्हणून तिथे ट्रू आणि फॉल्स होतं. हा स्विचिंग टेबल आहे, तर हा स्विचिंग टेबल त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, तिथला जो T होता तो इथे 1 लिहिला जातो, तिथला जो फॉल्स होता तो इथे 0 लिहिला जातो, बाकी काहीही नाही. बघा ना, अँडमध्ये काय होतं, P आणि Q लिहून घेतलं, P अँड, तिथे आपण ट्रू फॉल्स लिहिलेलं, इथून Qला काय लिहिणार 1 0 1 0, Pला काय लिहिलेलं ट्रू फॉल्स, इथे काय लिहिणार 1 1 0 0. तिथे काय होतं, ट्रू होतं ॲडमध्ये, ट्रू होतं, बाकी सगळे फॉल्स. इथे 1 1 1 असणार, बाकी सगळे 0. तेच वापरलेलं आहे, तिथे फक्त ट्रू होता, इथे 1 असणार, इथे फॉल्स होता, इथे 0 असणार, बाकी काहीच नाही आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊया पॅरलल. आता इथले पॅरलल मी तुम्हाला तेव्हाच एक्सप्लेन केलं आत्ता, तेव्हा आता परत सांगतो पाहिजे तर. पॅरललला 2 स्विचेस एकमेकाला पॅरललमध्ये कनेक्ट असतात. समजतं, हे पॅरललमध्येच असतात ना, पॅरलल कनेक्टेड आहेत ना, S1 आणि S2. तर S1 P आणि S2 Q. समजा ह्याचा पण निगेशन जर असतं तर मी इथे S1 डॅश लिहिलं असतं किंवा S2 डॅश लिहिलं असतं. त्यांनी जसा क्वेश्चन दिला आहे त्याच्यावर डिपेंड करतं. ओके, तर इथून पण करंट फ्लो होणार,
इथून करंट फ्लो होणार आणि लॅम्प ग्लो करणार आहे. तर काय करणार आपण, जेव्हा स्विच क्लोज केले तर करंट फ्लो होईल आणि लॅम्प ग्लो करणार. ओके, तर इथे पण काय येणार, ऑरमध्ये काय होतं, ऑरमध्ये काय होतं, ह्याचं व्हॅल्यू जसे होतं ट्रू फॉल्स होतं, 1 0 1 0, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, तसं 1 1 0 0. आणि ऑरमध्ये काय होतं मी सांगितलेलं, फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. तर आता इथे होता 0 0 0, बाकी सगळे 1, म्हणजे फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. समजले? हे समजले तुम्हाला? हे लिहून घ्या, याच्याशी रिलेटेड आपण एक सम करूया. ओके, तर आपण काय करूया, स्विचिंग टेबलचा जो एवढा मोठा सम असणार आहे, सम मोठा आहे, इझी आहे. ओके, आपण करूया स्टार्ट. तर मगाशी आपण काय केलेलं, पॅरलल आणि सिरीजमध्ये ना, सिरीजमध्ये काय असतं, करंट जेव्हा ट्रॅव्हल करत असेल सिरीजमध्ये तर कशाने नोट केलं जातं, अँडने. आणि पॅरलल असेल तर ऑर. सिरीजमध्ये अँड, पॅरलल असेल तर ऑर. तर तुम्हाला हा सर्किट दिला. आता हा काय एक्सरसाइज 1.5 मधला काय माहिती तिसरा का चौथा सम आहे हा, अशी डायग्राम दिली त्याच्यामध्ये, तुम्ही चेक करू शकता. ओके, तर हा सॉल्व्ह कसा करणार, आणि एक्झामला पण असेच सम येतात, हीच ॲज इट इज डायग्राम येणार आणि त्याच्यावरती तुम्हाला सांगितलेलं असेल की स्विचिंग टेबल ड्रॉ करा, स्विच टेबल ड्रॉ करायचा. ओके, तर तो सॉल्व्ह कसा करणार हा अख्खा सम. ओके, तर आपण स्टार्ट करूया. अशी डायग्राम दिली आहे तुम्हाला. आता हा एल म्हणजे लॅम्प आहे, तो लॅम्प ग्लो करायचा आहे आपल्याला. इथे बॅटरी दिली आहे, आता सेल नाही आहे, 2 पेक्षा जास्त आहेत, म्हणून काय केलं, बॅटरी येते, बॅटरी इथून करंट फ्लो करणार, तर करंट इथून जाणार ना ह्या डिरेक्शनने, करंट वर पण जाणार, खालून पण जाणार, त्यानंतर परत लॅम्प ग्लो होणार आहे. ओके, तर आता इथे आलो आपण. तर सर्वात पहिले तुम्ही चेक काय करणार माहिती आहे का, कुठले कुठले किंवा किती स्टेटमेंट आहे. इथे S1 आहे, त्यांनी दिलेले असणार आहे, S1 दिलं आहे, S2 दिलेला नाही आहे, S2 डॅश दिला आहे, S2 डॅश दिला आहे, त्यानंतर S3 डॅश दिला आहे, S3 पण दिला आहे, S3 डॅश दिला आहे. तर मी काय सांगितलेलं आहे, S1 म्हणजे काय, P स्टेटमेंट, S2 म्हणजे काय, Q, S3 म्हणजे R, आणि डॅश आहे, डॅश म्हणजे काय, त्यांचं निगेशन, तर ते लिहून घ्यावं लागतं. तर ते कसं लिहून घेणार, लेट, आपण काय करणार, लेट P स्विच S1 इज क्लोज. आपल्याला काय करायचं, शेवटपर्यंत येऊन आपल्याला लॅम्प ग्लो करायचं आहे ना, लॅम्पला ग्लो करायचं आहे. तर लॅम्पला ग्लो करण्यासाठी काय करावं लागेल, सगळे स्विचेस बंद करावे लागतील ना, सगळे स्विच आपण बंद करणार, सगळे बंद केले, सगळे क्लोज केले तरच लॅम्प ग्लो होईल. तर कुठले क्लोज करणार, तर ते लिहायचे, स्विच S1 इज क्लोज, Q स्विच S2 इज क्लोज, R स्विच S3 इज क्लोज. आणि तसं निगेशन पण आहे. आता निगेशन तुम्ही म्हणाल सर मग तुम्ही Pचं निगेशन का नाही घेतला, इथे S1चं डॅश आहे का याच्यात, नाही म्हणून नाही घेतला. तुम्ही असं काही नाही की सर आता आम्ही घेतला तर चालेल, नाही घेतला तर चालणार का, जे वापरलेले नाही आहेत ते नाही घेतले तरी चालतील किंवा घेतले तरी चालतील, पण जे यूज केले ते घ्यावेच लागणार. समजते? तर आता तुम्ही इथे निगेशन ऑफ P लिहिलं असतं तरी चाललं असतं, नाही दिलं तरी चालतं. ओके, आता निगेशन ऑफ Q, निगेशन ऑफ Q म्हणजे काय, स्विच S2 डॅश, Q S2 आहे तर त्याचं निगेशन डॅश असणार, R S3 आहे तर त्याचं निगेशन S3 डॅश असणार. ओके, तो पण क्लोज, सगळे क्लोज झाल्यावर काय करणार, ग्लो करणार आहे. ओके, आता हा टेबल बनवायचा कसा, तुम्ही इथपर्यंत आलात, लेट झालं. आता हा जो सर्किट दिलेला ना, या सर्किटपासून आपल्याला पॅटर्न बनवायचा आहे. कारण आपल्याला टेबल जेव्हा आपण बनवतो तर टेबल बनवण्यासाठी एक पॅटर्न लागतो ना, त्याच पॅटर्नवरून आपण टेबल बनवतो ना, समजते, त्याच पॅटर्नवरून टेबल बनवतो. तर तो इक्वेशनचा पॅटर्न कसा बनवणार, तो बघा इथे मी बनवलेला आहे. आणि हा झाला मग तुमचा आता एक प्रॉपर क्वेश्चन. ओके, आता हे बनवलंय कसं, हा बनवलाय कसा बघा, करंट कुठून फ्लो होतोय, इथून, नीट लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे, आपण एकच सम घेणार आहोत म्हणून मी वेळ लावतो. ओके, करंट इथून जाणार, इथून गेल्याच्या नंतर एक वर जाईल आणि एक खाली जाईल, म्हणजे हे दोघे एकामेकाला पॅरलल आहेत ना, समजतंय, म्हणून इथं मेन सिम्बल कुठला आलाय, पॅरललचा. समजा अजून एक पॅरलल असता तर इथे अजून एक ऑरचं सिम्बल आलं असतं, समजतंय, पॅरलल म्हणजे ऑर. आता काय करणार, सर्वात पहिले करंट कुठे गेला, समजा वर गेला,
ओके, गेला वर गेल्याच्या नंतर कुठला स्विच क्लोज करणार आपण? S1 म्हणजे कुठला? P ना, तर P घेतलाय. P घेतल्याच्या नंतर तो पुढे गेला अँड. आता तुम्ही म्हणा सर हा अँड मध्ये का अँड का आला मध्ये? हा सिरीज मध्ये कुठे? हा स्विच आणि हा पॅटर्न अख्खा बोलतो, हा अख्खा पॅटर्न सिरीज मध्ये आहे ना, एकाच लाईन मध्ये बरं, म्हणून इथे अँड. समजते? हा स्विच आणि हा अख्खा पॅटर्न सिरीज मध्ये आहे म्हणून अँड आहे. ओके, पण मग मी आता इथे अँड दिलाय, तर हा अख्खा पॅटर्न दोन गोष्टीने बांधलाय म्हणून मी ब्रॅकेट दिली. समजते? ब्रॅकेट्स खूप इम्पॉर्टंट आहे. हा पूर्ण पॅटर्न दोन गोष्टींनी बांधलाय म्हणून मी छोटा ब्रॅकेट दिला. आता त्या छोट्या ब्रॅकेटच्या आतमध्ये कशाने बांधलाय? त्या छोट्या ब्रॅकेटच्या आतमध्ये पण बघा, एक वरून गेलेला आहे, एक खालून गेलाय, म्हणजे छोट्या ब्रॅकेटच्या आतमध्ये पण पॅरलल आहे. छोट्या ब्रॅकेटच्या आतमध्ये, ह्याच्या आतमध्ये म्हणजे छोट्या सर्किटच्या आतमध्ये पण दोन स्विचेस पॅरलल आहेत. तर वरचा कुठला आहे? S2 डॅश. तर S2 डॅश म्हणून निगेशन ऑफ Q घेतोय. S2 डॅश म्हणजेच निगेशन ऑफ Q. बघा S2 डॅश आहे ना, तो निगेशन ऑफ Q, आणि त्याच्या सोबत पॅरलल आहे S3. तर पॅरलल असेल म्हणजे काय असणार? ऑर. कुठला आहे? S3 म्हणजे कुठला आहे? R. तर इथे R. समजतंय? सिरीज मध्ये होता म्हणून अँड घेतला, त्यानंतर वर गेले हे दोघे पॅरलल झालेले आहेत, तर ऑर घेतलाय. कुठले दोघे पॅरलल झाले? S2 डॅश आणि S3. तर त्यांच्या व्हॅल्यूज. ओके, आता ही पूर्ण व्हॅल्यू झाली लिहून, तर त्याला मी मोठा ब्रॅकेट केला सगळ्या. ओके, आता त्यानंतर ही पूर्ण व्हॅल्यू ह्याला पॅरलल आहे, तर ऑर आता ही झालेली आहे, ही व्हॅल्यू ह्याला पॅरलल आहे, ही लिहिलेली आहे आपण. ही लिहिल्याच्या नंतर पॅरलल वाला सिम्बल म्हणजे कुठला? ऑर. खाली या. आता ह्याची व्हॅल्यू लिहायची. ह्याची व्हॅल्यू काय असणार? S2 डॅश आणि S3 डॅश. हे दोन तर मी लिहिणार. S2 डॅश म्हणजेच काय? निगेशन ऑफ Q. S3 डॅश म्हणजेच निगेशन ऑफ R. आणि दोघे एकामेकाला कसे कनेक्टेड आहेत? सिरीज मध्ये, म्हणून अँड. समजतंय? हे दोघे सिरीज मध्ये आहेत, ते लिहिले इथे. हे पण दोघे सिरीज मध्ये आहेत, म्हणजे हा छोटा सर्किट आणि हा, तर इथे अँड लिहिलाय. हा छोटा सर्किट पॅरलल मध्ये आहे म्हणून इथे ऑर लिहिलाय, आणि ही पूर्ण दोन्ही व्हॅल्यू मोठे एकामेकाला पॅरलल मध्ये आहेत म्हणून इथे ऑर लिहिलाय. ओके, समजते? तुम्ही सॉल्व सम पण बघू शकता, अशाच प्रकारे सॉल्व केले, आणि तुम्ही काय करणार आहात? मग जे एक्सरसाइज मधले सम आहेत ना, ते पण असेच सॉल्व करणार आहात. ओके, तर आता आपण पुढे जाऊयात. तर आता हे तर आपल्याला मिळालं, ही तर हा पॅटर्न मिळाला, इक्वेशन तर मिळाली आहे. आता याला सॉल्व कसं करणार? ओके, तर ह्याला सॉल्व कसं करणार? इझी आहे. आपण आठवते ट्रूथ टेबल सॉल्व करायचो, ट्रू अँड फॉल्स, त्याच मॅनरमध्ये सॉल्व करायचं. फक्त तिथे TF होता, इथे 1 0 असणार. तर मी काय सांगितलेलं, किती स्टेटमेंट आहेत हे बघायचं. किती स्टेटमेंट आहे? P आहे, Q आहे आणि R आहे. तर P लिहिलाय, Q लिहिलाय आणि R लिहिलाय. ओके, तर 1 0 1 0 1 0 ते लिहिलं. आता त्यानंतर Q कसं लिहितो आपण? T0 काय बोलतो? TF लिहायचं. त्यानंतर TF. मग इथे काय आहे? 1 1 0 0 1 1 0 0. त्यानंतर लास्टला काय ना? ट्रू फॉल्स. तर इथे काय ना? 1 1 1 1 0 0 0 0. ओके, आता आपण तिथे जसे रिलेशन्स वापरायचो ते तिथे वापरणार आहोत, बाकी काही नाही, फक्त ट्रू अँड फॉल्स डिसाईड करायचे. ओके, आता बघा याच्यामध्ये निगेशन पण वापरलंय Qचा. ट्रूथ व्हॅल्यूमध्ये पण करायचं आपण, सेम तसंच आहे. Qचा निगेशन वापरलाय, तर निगेशन काय असणार Qचा? Q जर 1 1 0 0 आहे, तर त्यांचं निगेशन काय असणार Qचा? इथे 1 आहे, इथे 0, 1 इथे 0, आता इथे 0 आहे, इथे 1 0 इथे 1. निगेशन ना, निगेशनच वापरतोय, उलट्या व्हॅल्यूज होणार ना. Qचं निगेशन, तसंच Rचं निगेशन काय? इथे 1 येते, इथे 0, इथे 0 येते 1 0 1 0 1 0 1. ते झालं. आता सॉल्व करायला घेऊयात आपण. तर सर्वात पहिले मी तुम्हाला काय सांगितलेले, छोटे छोटे ब्रॅकेट सॉल्व करायचे आणि मग मोठे ब्रॅकेट सॉल्व करायचे. तर सर्वात छोटा ब्रॅकेट हा आहे कुठला? निगेशन ऑफ Q और R. तर हा ब्रॅकेट घ्या, हा ब्रॅकेट मी इथे लिहून घेतला बरोबर. ओके, तर आता याचा आन्सर काय असेल? ट्रूथ टेबलमध्ये पण केले आपण. ओके, तर निगेशन ऑफ Q और R. निगेशन ऑफ Q कुठे? इथे, आणि R इथे.
असा जाणाऱ्या आणि मध्ये सिंबल कुठला आहे ऑरचा आहे. तर निगेशन ऑफ क्यू म्हणजे असं, म्हणजे ही पोझिशन अशी होऊ शकते. समजते. याच्यासाठी आपल्याला हे असं करून घेणार, म्हणजे तुम्ही असे बघणार आहात. समजते. तर आता ऑर मध्ये काय असतं, ऑर मध्ये काय होतं, अँड मध्ये ट्रू ट्रू ट्रू, ऑर मध्ये काय होतं फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू ना. फॉल्स 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 म्हणजे फॉल्स फॉल्स. तर ह्याच्यात काय येईल 0 0 0. ऑर मध्ये काय येणार 0 0 0, बाकी सगळे 1. तर इथे बघा, तर असं बघा 0 0 0. याच्यात बघा दोघांमध्ये 0 0 0. अजून आहे का कुठे 0? हे बघा इथे 0 0 0. अजून आहे का कुठे? नाहीये. तो बाकीचे सगळे काय येणार 1 1 1 1 1 1. तसंच करायचं ना आपण. पहिले एफ एफ पुट करायचं आणि त्यानंतर सगळे टी किंवा टी पुट करायचं, त्यानंतर सगळे एफ. आता आपण पुढचा घेऊया ब्रॅकेट. म्हणजे आता हा ब्रॅकेट बघा क्यू, निगेशन ऑफ क्यू और आर आहे ना, तर तो कोणासोबत आहे पी सोबत अँड मध्ये आहे. तर आपण काय करणार, हा बघा पी, हा पी आणि हा ब्रॅकेट. आता इथून मी जाऊ नाही शकत कारण इथे खूप गर्दी होईल. तर पी आणि हा ब्रॅकेट हे दोघे अँड मध्ये आहे. तर अँड मधला रूल काय असतो ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. तर ह्याच्यात काय असणार 1 1 1, बाकी सगळे 0. तर पी आणि हा ब्रॅकेट, तर हा ॲज इट इज येणार बघा. मध्ये सिंबल कुठला आहे अँडचा आहे आणि आपण असे जाणार आहोत. तर ट्रू 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 असतो तो 1 1 1. त्यानंतर इथे नाही, परत इथे बघा 1 1 1. त्यानंतर हा पण 1 1 1. त्यानंतर अजून आहे का दुसरीकडे? नाही आहे. म्हणजे हे 3 1 झाले, ट्रू 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 झाले ना बघा. हा वाला आणि हा वाला ब्रॅकेट, त्यानंतर हा वाला आणि त्यानंतर हा वाला, त्यानंतर आलो असतो पण इथे सगळे 0 झाले. ओके. तर आता ही व्हॅल्यू मिळालेली आहे आणि उरलेल्या व्हॅल्यूज काय असणार 0 0 0 0. ओके. म्हणजे आता तुम्हाला पहिला ब्रॅकेट काय मिळाला हा मोठावाला. आता उरलेला दुसरा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. तर उरलेला दुसरा ब्रॅकेट काय आहे बघा, निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर. तो लिहून घेतला मी, निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर. म्हणजे निगेशन ऑफ क्यू आणि निगेशन ऑफ आर मधलं रिलेशन बघा. मग निगेशन ऑफ क्यू आणि आर पण मी सेपरेट लिहून घेतलेले आहेत. त्यांच्यामध्ये सिंबल कुठला आहे, रिलेशन कुठलं आहे, अँडचं आहे ना. तर रिलेशन जर अँडचं आहे तर अँडमध्ये काय असतं ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. तर आता हे दोन वापरणार आपण याच्यामध्ये बघा. ट्रू ट्रू म्हणजे 1 1 1, त्यानंतर 1 1 1, बाकी सगळे फॉल्स म्हणजे 0. तर इथे 1 लिहून घ्या. 0 0 0 0 0 0. ओके. समजलंय? समजलंय. आता फायनल आन्सर काढूया. तर हा कॉलम आणि हा कॉलम हे दोघे कशाने कनेक्टेड आहेत ऑर ने. तर ह्या दोघांमध्ये कुठला रूल वापरणार ऑरचा. ऑर काय असतो, ऑर काय असतो 0 0 0, बाकी सगळे 1. म्हणजेच ऑर काय असतो फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. तर आपण काय करणार इथे 0 0 0 बघा. तर 0 0 0 कारण ऑर आहे. पुढे पुढे 0 0 0 0 0 0 म्हणजे दोन्ही पण हे येणार 0 आणि लास्टला येणार नाही. ओके. आता एवढे झाले 0, रिमेनिंग काय असणार ट्रू. म्हणजेच काय 1 1 1 आणि 1. समजतंय? आणि हा झाला तुमचा सर्किट टेबल, स्विचिंग सर्किट टेबल. समजतंय? काय केलं परत मी तुम्हाला सांगतो. इथून आपण स्टार्ट केलेलं, हा पॅरललमध्ये गेलेला आहे, सॉरी हा सिरीजमध्ये आहे या दोघांच्या. त्यानंतर हे दोघे लहान एकमेकाला पॅरलल आहेत. त्यानंतर ह्या मोठ्या व्हॅल्यूज पण पॅरलल आहेत. त्या दोघांमध्ये ऑर आलेले आहेत आणि जे सिरीजमध्ये आहे तिथे अँड आणि अँड आले. त्या व्हॅल्यूज किती स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंट आपण इथे आपल्या सिम्बॉलिकल फॉर्म किंवा नोटेशन फॉर्ममध्ये लिहिले. 2च स्टेट्स असतात ना, 2च कंडिशन असू शकतात ट्रू किंवा फॉल्स. तर त्या फॉर्ममध्ये लिहून घेतल्या आहेत. 3 स्टेटमेंट आहेत म्हणजे व्हॅल्यूज किती येणार 8. 2 असते तर 4 आले असते. ओके. तर त्यांचे निगेशन पण लिहून घेतले आणि आपल्याला जशा व्हॅल्यू पाहिजे होत्या छोट्या ब्रॅकेटपासून मोठ्या ब्रॅकेटपर्यंत गेलो आपण. मोठा ब्रॅकेट मिळाला, परत छोट्या ब्रॅकेटपासून मोठा ब्रॅकेट आणि मग फायनल आन्सर 1 0 1 1 हे मिळालेलं आहे.
ओके, तुम्ही इथपर्यंत सॉल्व करणार आहात. ओके, हा पण सम पाहिजे तुम्ही लिहून घ्या आणि उरलेले जे रिमेनिंग सम आहेत म्हणजे टेक्स्टबुकमधले ते तुम्ही स्वतः सॉल्व करा. समजते? तशीच तुम्हाला प्रॅक्टिस होणार आहे. हा सम झालाय, हे लिहिणं इम्पॉर्टंट आहे खूप. हे स्टार्टिंगचं करा, आपल्याला लॅम्प ग्लो करायचं आहे ना, तर लॅम्प ग्लो होणार. ओके, हे झालंय, आय मीन समजलंय तुम्हाला हे. हा पहिले सम तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, तर आता पुढचा सम आहे. ह्याच्या आधी आपण काय केलेलं, तुम्हाला सर्किट दिलेलं, सर्किटपासून तुम्ही एक पॅटर्न बनवलेला इक्वेशनचा. आता तुम्हाला एक इक्वेशनचा पॅटर्न दिला असेल, त्याच्यापासून तुम्हाला सर्किट बनवायचं. इझी आहे. ओके, तर आपण मगाशी काय केलेलं, स्विच S1 इज क्लोज, स्विच S2 इज क्लोज, ते सगळं लिहिलेलं का, तर आपल्याला लॅम्प ग्लो करायचा होता. इकडे काय लिहिणार, P स्विच S1, Q स्विच S2, R स्विच S3. म्हणजे Pला आपण S1 डिनोट करतोय सर्किटमध्ये, तर ते लिहिणार. आणि Lला काय डिनोट करतो, L म्हणजे लॅम्प असणार, हे डिनोट करतो. ओके, तर आणि मग ते ग्लो होणार आहे का नाही ते आपण नंतर ट्रूथ टेबलवरनं सॉल्व्ह करू शकतो, पण आता ट्रूथ टेबल सॉल्व्ह करायला नाही सांगितलं. ओके, तर तुम्हाला सम येतात कशी माहिती आहे का, कधी कधी की तुम्हाला असं दिलेलं असतं की त्याच्यावरून तुम्हाला सर्किट काढायला लागतो, किंवा सर्किटवरून तुम्हाला हे दिलेलं असतं, सॉरी सर्किट आहे त्याच्यावर ही इक्वेशन काढा, त्याच्यावर ट्रूथ टेबल सॉल्व्ह करा आणि त्यानंतर तुमचं इंटरप्रिटेशन काय असेल की आन्सर काय आहे काही नाही, असे सम येतात कारण ते खूप मोठे असतात. ओके, तर हा सम कसा सॉल्व्ह करणार आहोत, हा सम कसा सॉल्व्ह करणार, हा पॅटर्न दिलेला आहे, लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे ते. तर आपण सगळ्यांना S1 S2 S3 ला P Q आणि R कन्सिडर केलं आहे. आता स्टार्ट करूया. हा मोठा ब्रॅकेट आहे, हा मोठा ब्रॅकेट आहे आणि दोन्ही मोठे ब्रॅकेट कशाने कनेक्टेड आहेत, ऑरने. म्हणजे काय, पॅरलल असणार ना, समजते, ऑरने कनेक्टेड आहेत म्हणजे पॅरलल असणार. अजून एक, आता आतमधला ब्रॅकेट बघा, पहिला वाला स्टेटमेंट कशाने कनेक्टेड आहेत, अँड ती स्टेटमेंट अँडने कनेक्टेड आहे. अँडने कनेक्टेड म्हणजे अँडने कनेक्ट आहेत म्हणजे काय असतात, सिरीजमध्ये ना, समजते. पहिला ब्रॅकेट सिरीजमध्ये आहे. पुढे जा, दुसरा ब्रॅकेट बघा, एक स्टेटमेंट अँडने कनेक्टेड आहे म्हणजे ही एक स्टेटमेंट सिरीजमध्ये असणार. ह्या दोन स्टेटमेंट कशाने कनेक्टेड आहेत, छोट्यावाल्याच, ऑरने, म्हणजे त्या दोन छोट्या काय असणार, पॅरलल असतात. ओके, तुम्ही आता याला बनवणार कसं, स्टार्ट करूया. इथून आलो आपण. ओके, इथे आहोत. आता इथे ऑर आहे ना, ऑर म्हणजे दोन, एक वर गेला असेल एक खाली, कारण पॅरलल आहे ना, तर तुम्ही एक असा जाणार आणि एक असा जाणार. समजतंय, कारण ऑर आहे म्हणून एक वर गेला. हे टेबल बनवायचे कसे ते मी तुम्हाला सांगतोय. तर आता एक पुढे गेलात तुम्ही, एक वर आणि एक खाली, कारण हे दोन पॅरलल आहेत ना, हे दोन एकामेकाला पॅरलल आहेत म्हणून एक वर गेला एक खाली. ओके, हा आपला बॅटरीला जॉईंट आहे. ओके, तर हा आहे तो आपण नंतर ड्रॉ करू. एक वर गेला, वर गेलेला म्हणजे कुठला, हा वाला ब्रॅकेट, खाली आलेला म्हणजे हा वाला. ओके, आता वर गेलेला ब्रॅकेट, जे वर गेलेला करंट अँड आहे म्हणजे सिरीजमध्ये आहे ना, म्हणजे हा P हा Q म्हणजे निगेशन ऑफ Q आणि R हे सगळे सिरीजमध्ये, तर आपण काय करणार, सिरीजमध्येच कनेक्ट करणार. तर तीन स्टेटमेंट होत्या, तर तीन स्विचेस असणार. समजतंय. आता ते काय असतील हे आपण पूर्ण सर्किट झाल्याच्या नंतर त्यांची नेमिंग देणार आहोत. ओके, आता एवढंच आहे ना, पहिला जो वर गेलेला मेन जो पॅरलल होता त्याच्यामध्ये वर गेलेला तो तेवढाच होता. आता पुढच्या इथे या, म्हणजे तो पॅरलल आहे तर तो दुसरा ब्रॅकेट, तर तो खाली येणारा, थोडे लक्ष ठेवा, ऑर आहे ना, तर तो खाली येणार. समजा इथे पण अजून ऑर काय वेगळं असतं ना, तर ही स्टेटमेंट हा अजून खाली आला असता इथे. ओके, पण तो नाही आहे, तसं सम दिलेला नाही. ओके, पुढचा ब्रॅकेट काय, P, मग पहिला P लिहून घ्या. P अँड A म्हणजे हा, ज्या P सोबत हा ब्रॅकेट सिरीजमध्ये आहे, मग आपण काय केलं, सिरीजमध्ये घेतलाय आणि तो ब्रॅकेट स्वतः पॅरललमध्ये. बघा ऑर आहे ना, तर तो स्वतः पॅरललमध्ये म्हणजे त्याचे पण दोन येणार असे. समजते. हा पूर्ण ब्रॅकेट याच्यासोबत सिरीजमध्ये आहे
आणि हा पूर्ण पॅकेट स्वतः पॅरलल आहे म्हणून 2 घेतले. आणि 2 पॅरलल स्विचेस कुठले आहेत? निगेशन Q, निगेशन R इथे लिहिले. ओके, आता याच्या पुढे काय आहे का नाही? तर हा स्विच परत क्लोज होणार, हा आला बाहेर. याच्या पुढे आहे का काय? नाही. तर हा पण परत वर जाणार आणि इथून लॅम्प कंप्लीट होणार सर्किट. हा झाला तुमचा सर्किट कंप्लीट. ओके, परत सांगतो, मेन ऑर आहे. आता बघा, आता तुम्हाला कळेल मेन ऑर आहे तर 2 असणार पॅरलल एकमेकाला. पहिला ब्रॅकेट बघा P, निगेशन Q आणि R हे अँड मध्ये कनेक्टेड म्हणजे सिरीज मध्ये कनेक्टेड, त्यांना ते केलं आपण कनेक्ट. दुसरा ब्रॅकेट बघा, P पण सिरीज मध्ये आहे तर मी P ला पण लिहिलं सिरीज मध्ये आणि P सिरीज मध्ये आहे आणि त्या सिरीज मध्ये जे 2 आहेत ते स्वतःला पॅरलल मध्ये आहे. त्या P सोबत जे सिरीज मध्ये आहेत दोघे, ते दोघे एकमेकाला पॅरलल मध्ये आहेत म्हणून हा सिरीज मध्ये लिहिताना त्या दोघांना मी पॅरलल मध्ये लिहिलेलं आहे. समजतंय? समजलं? आणि हे 2 संपले, त्यानंतर काहीच नाही. तर काय केलं? सर्किट क्लोज केलं. सर्किट क्लोज केल्याच्या नंतर इथून आला आणि परत मग सर्किट कंप्लीट करून टाकलं. हा काय होता? सेल होता ना, कॅपिटलाइज असतो. आता इथे तर P लिहून टाका, बॅटरी आहे. हा काय? L लॅम्प आहे. आता हे पण इम्पॉर्टंट असतं, हे तुम्ही करंटची डायरेक्शन देता ना, हे पण इम्पॉर्टंट आहे, ते सगळं द्यावं लागतं. ओके, त्यांना मग कळेल ना की करंट कुठून फ्लो होतोय. ओके, आता नोटेशन्स, 3 स्विचेस करंट सिरीजमध्ये होते. ओके, तर सिरीजमध्ये होते. सर्वात पहिला कुठला होता? P. तर P ला काय डिनोट केलं? S1. तर हा काय असणार? त्यानंतर अँड निगेशन ऑफ Q, म्हणजे इथे निगेशन ऑफ Q असणार, पण निगेशन ऑफ Q ला काय डिनोट केलं आपण स्विचमध्ये? S2 डॅश ना, तर S2 डॅश. मागाशी केलं त्याचंच उलट आहे. ओके, त्यानंतर R आहे तर R ला काय डिनोट केलं? S3. तर इथे असणार S. कधी कधी आपण सर्किटच्या खाली नेमिंग देतो, कधी कधी सर्किटच्या वर नेमिंग देतो, काही इश्यू नाही आहे. फक्त नेमिंग इम्पॉर्टंट आहे देणं आणि करेक्ट नेमिंग देणं इम्पॉर्टंट. ओके, ते झालं. आता ऑर म्हणजे खाली आलो, हा पहिला P म्हणजे काय कन्सिडर केलं आहे आपण? S1 ना. आणि असं नसतं की एखादा सर आता हा S1 इथे कन्सिडर केला आहे तर मग हा परत पूर्ण सर्किटमध्ये कुठे येणारच नाही, किंवा हा S3 इथे वापरला आहे तर हा परत सर्किटमध्ये येणारच नाही, असं नाही. कॉलेजमध्ये सांगतील काही बोलतं की एकदा जर वापरला तर तो परत वापरता येणार नाही, असं नसतं. एक सर्किट इथे वापरलं ना, तो 10 वेळा पण वापरू शकतो खाली. समजतंय? तर तसं अजेंडा बनवू नका डोक्यामध्ये, तसं काय इमॅजिन करू नका की एकदा वापरला तर तो परत वापरता येणार नाही. ओके, तर आता हा झाला P म्हणजे होता S1, तो सिरीजमध्ये आहे. सिरीजमध्ये कोणाला आहे? निगेशन ऑफ Q, निगेशन ऑफ R. निगेशन ऑफ Q पहिला आहे, त्याला वरती लिहून घ्या. आता निगेशन ऑफ Q का होता? निगेशन ऑफ Q म्हणजे S2 डॅश ना. निगेशन ऑफ Q का होता? S2 डॅश. आणि निगेशन ऑफ R तो का होता? S3 डॅश. कम्प्लीट. काय काय लोक अजून हे शो ऑफ करायला इथे असं पॉईंट देतात, इथे पॉईंट देतात, इथे पॉईंट देतात, त्यानंतर इथे असं अजून डेकोरेशन करत बसतात. ज्यांना एकच सम येतो, पूर्ण पेपर येत नाही, तर ते काय करतात, असं थोडंसं प्रेझेंटेशन एका सममुळे काहीतरी काय फरक पडणार आहे. तुम्ही नॉर्मल असं जरी केलं ना तरी काय नाही, फक्त दिसायला चांगलं दिसू दे. एक्झामला काय करणार, ह्या ज्या लाईन्स आहेत ना ह्या स्केलने काढणार तुम्ही. ओके, म्हणून याची प्रॅक्टिस करा. जेवढं तुम्हाला लवकर जमेल नाही तेवढं तुम्ही पटापट सॉल्व्ह करू शकता. समजलंय? हे तिघे सिरीजमध्ये होते, ते सिरीजमध्ये लिहिले, हे ऑनमध्ये होतं हे दोघे. तर खाली आला पॅरलल. त्यानंतर P हा स्वतः सिरीजमध्ये होता म्हणून सिरीजमध्ये लिहिला, आणि तो जो ब्रॅकेट होता छोटा आतमधला तो पॅरलल होता. ते झालं. ते झाल्याच्यानंतर सर्किट काय करणार? मग कंप्लीट करणार. झालं सर्किट कंप्लीट. अशी डायग्राम असते. हा काहीतरी चौथा का तिसरा सम आहे तुमचा कुठल्या सेकंड क्वेश्चनमधला. बाकीचे पण तसेच आहेत, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. लिहून घ्या. ओके, तर आता पुढचा टॉपिक काय? तर हा 1.5 मधला थर्ड सम आहे ना, थर्ड क्वेश्चन त्याचा फर्स्ट आहे हा. तर त्यांनी काय सांगितलं आहे, तुम्हाला असं एक सर्किट दिला जाईल, ह्या सर्किटचा वापर करायचा आणि एक छोटा सिम्पल सर्किट बनवायचा आहे. सिम्पल म्हणजे एक छोटा रिड्यूस करून, म्हणजे असे सम पण येतात ना, मोठा सर्किट दिला असेल त्याला रिड्यूस करा, रिड्यूस केल्याच्यानंतर छोटा सर्किट कसं करणार, तर ते करणार कसं? तर आपण काय करणार, आपल्याला हा सर्किट दिला आहे,
ओके, तर ह्या सर्किटला आपण काय करणार, आपल्या लॉजिकल पॅटर्नमध्ये आणणार, म्हणजे सिम्बॉलिकल पॅटर्नमध्ये. तर कसं येणार बघा, S1 म्हणजे काय, P, S1 डॅश निगेशन P, S2 डॅश निगेशन ऑफ Q, आणि नंतर LA, आणि हा S दिला, S म्हणजे काय, सेल असणार, करंट असा फ्लो होतोय. ओके, तर त्याचा सिम्बॉलिकल फॉर्म काय असणार तिथे, तर इथून बघा, इथून करंट फ्लो होतोय, तर सर्वात पहिले कुठे आला, S1 ला. S1 म्हणजे कोणाला आला, P ला ना, तर इथे मी P लिहिलंय. त्यानंतर P या दोघांना सिरीजमध्ये आहे, तर सिरीज असेल तर काय असणार, अँड. आता या इथे दोन व्हॅल्यूज आल्या, इथे बघा, इथून हा सिरीजमध्ये गेला म्हणून अँड लिहिलाय. आता या दोन व्हॅल्यूज आल्या त्या एकामेकाला पॅरलल आहेत, काही असू दे, पण आल्या आहेत दोन, तर काय करणार, ब्रॅकेट, ब्रॅकेटच्या आतमध्ये. आता करंट इथून गेला, पहिले वर जाणार, पहिले वर गेला तर S1 ला क्लोज करणार ना आपण. ते S1 म्हणजे काय, निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ P, आणि तो नंतर परत S2 ला पण आलाय, तर पॅरललमध्ये आहे, तर पॅरललमध्ये आहे तर काय असणार, ऑर असणार ना, तर S2 डॅश. आता S2 डॅश म्हणजे काय, निगेशन ऑफ Q, तर निगेशन ऑफ, तर तुम्हाला मिळाला हा पॅटर्न. समजते, ही इक्वेशन मिळाली. कसे केली, हा P आहे, हे दोन पॅरललमध्ये आहेत एकामेकाला, तर दोन पॅरललमध्ये लिहिले B ने, आणि ही पूर्ण टर्म याला सिरीजमध्ये आहे म्हणून. ओके, आता ह्याला रिड्यूस करणार, ह्याच्या रिड्यूस केल्याच्या नंतर जी व्हॅल्यू मिळेल ना, त्या व्हॅल्यूचा आन्सर, त्या व्हॅल्यूवरून आपण सर्किट फॉर्म करू. म्हणजे कसं, आता स्टार्ट करूया आपण. ओके, तर आता हा P आहे बघा, हा P अँड, तर तो ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करा, काय होईल, P अँड निगेशन ऑफ P, ब्रॅकेट कंप्लीट, मध्ये ऑर परत P अँड निगेशन ऑफ. कुठला रूल असतो आता मला तर आठवत नाही आहे, काहीतरी कम्युटेटिव्ह नाही, डिस्ट्रीब्यूट केलं ना आपण, हां डिस्ट्रीब्यूट केलं तर डिस्ट्रीब्युटिव्ह असेल हा, डिस्ट्रीब्यूट केलं ना हां, तर डिस्ट्रीब्युटिव्ह असेल हा रूल, कारण P मध्ये मी डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, तर हा डिस्ट्रीब्युटिव्ह असेल. ते तुम्हाला मेन्शन करायचं ना इथे, ते तुम्ही सांगणार आहात की आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर तिथे डिस्ट्रीब्युटिव्ह असेल. ओके, आता पुढे जाऊया. आता P अँड निगेशन ऑफ P काय असतो, फॉल्स ना, फॉल्स असतो. बघा ना, P ला कन्सिडर करा ट्रू, अँड निगेशन ऑफ P म्हणजे P जर ट्रू कन्सिडर केला तर निगेशन काय असणार त्याचा, फॉल्स. तर P अँड निगेशन ऑफ P म्हणजे ट्रू अँड फॉल्स. अँडमध्ये काय असतं, ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स, तर हा फॉल्समध्ये येणार, म्हणजे याचा आन्सर काय येणार, फॉल्स. और ॲज इट इज, हे सगळं आपण ते येलो कलरचा टेबल आहे किंवा आपण लास्ट लेक्चरला गेलं त्याच्यामध्ये केलेले आहेत व्हॅल्यूज. ओके, आणि ह्या उरलेल्या व्हॅल्यूज ॲज P अँड निगेशन ऑफ. ओके, समजले काय केलंय, P अँड निगेशन P ला आपण फॉल्स दिलेलं आहे. ओके, इथे कुठला रूल वापरला आहे साठी, आयडेंटिटीज वापरलेत ना आपण, आयडेंटिटीज का काहीतरी अजून त्याच्या आधीचा लॉ होता बघा, तो वापरलेला आहे आपण. आता आपण आयडेंटिटीज वापरणार आहोत, म्हणजे काय, ह्याला परत असं चेंज करा, म्हणजे काय झालं, P अँड निगेशन ऑफ Q और F. हा कुठला होता, काहीतरी कॉम्प्लिमेंट का काहीतरी होता बघा, हा हे फक्त आपण असं चेंज केलं, हे फक्त असं चेंज केलं, तर त्यांची नेमिंग तुम्ही देणारच आहात. ओके, त्यांची नेमिंग तुम्ही देणारच आहात. आता परत इथे फॉल झाला आहे, मध्ये ऑर आहे, आणि ही एक व्हॅल्यू आहे. ओके, तर याचा आन्सर काय येईल, कन्सिडर करा, इथे आता ऑर आहे ना, तर कन्सिडर करा हा ट्रू आहे, जर कन्सिडर केलं ट्रू, आणि हा काय ऑर फॉल्स, त्याचा आन्सर काय असेल, ह्या पहिल्याचं ट्रू ऑर फॉल्स, तर हा ट्रू कन्सिडर केला तर ऑरमध्ये काय असतं, फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू, म्हणजे हा आला ट्रू, म्हणजे पहिला जो लिहिला आहे तेच आन्सर आहे. तर इथे पहिला काय लिहिलं आहे, P अँड निगेशन Q ना, तर आन्सर काय असणार, P अँड निगेशन. समजते, इथे आपण आयडेंटिटी वापरलेली आहे. समजते काय केलंय, परत सांगतो, इथे दोन्ही P ला काय केलं, आतमध्ये मल्टिप्लाय केले आपण, डिस्ट्रीब्यूट केले, त्यानंतर ह्याचा आन्सर काय आलं, F, कारण अशी प्रॉपर्टीज आहे आपली. ओके, तर ती प्रॉपर्टी झाल्याच्या नंतर आपण ह्याला फक्त इंटरचेंज केलंय,
ही लोकेशन फक्त चेंज केलेली आहे. ओके, ती लोकेशन चेंज केल्याच्या नंतर इथे आता इथे फक्त फॉल्स आला आहे, तर ही व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, तर आपण सॉल्व करून बघू. फॉल्स ऑर तर ही व्हॅल्यू काय ट्रू कन्सिडर करून बघा. सर चला ठीक आहे, ती मी व्हॅल्यू ट्रू कन्सिडर करतो. ओके, आता काय होणार मग, आता काय होऊ शकतं की सर ट्रू आणि ट्रू इथे आन्सर ट्रू आलं आहे, म्हणजे जे पहिलं लिहिलं आहे तेच आन्सर आलं. तुम्ही बोलाल सर ठीक आहे, तुम्ही ट्रूच का घेता, फॉल्स घ्या ना. चला फॉल्स घेऊ, फॉल्स ऑर फॉल्स. चला हा पण फॉल्स घेऊ. तर काय असतं ऑरमध्ये, काय असतं फॉल्स फॉल्स फॉल्स, म्हणजे जो पहिला लिहिला आहे तेच आला आन्सर, जो पहिला लिहिला आहे तोच आला आन्सर. समजतंय, तेच केलेलं आहे आपण. तर फायनल आन्सर काय आलं, पी अँड निगेशन ऑफ क्यू. आता एवढा मोठा सर्किट होता, ह्याला आपण या छोट्या सर्किटमध्ये लिहिलं आहे. म्हणजे आता हा पॅटर्न मिळाला आहे आपल्याला, तर ह्याच्यावरून परत एक सर्किट बनवायचं. म्हणजे हा सर्किट झाला, सर्किटवरून एक पॅटर्न बनवला, त्या पॅटर्नला रिड्यूस केलं, त्या रिड्यूसवाल्या पॅटर्नपासून आपण एक छोटा सर्किट बनवणार. तोच आपल्याला त्यांनी बनवायला सांगितलं आहे, सिम्पल सर्किट. तर तो कसा बनवणार, आलो इथे अँडने कनेक्टेड आहे, म्हणजे काय सिरीजमध्ये. हे दोन्ही एकामेकाला अँडने कनेक्टेड आहेत, म्हणजे दोन्ही सिरीजमध्ये असणार. कुठले दोन कनेक्टेड आहे, पी म्हणजे काय घेतलं आपण S1, हा आहे ना S1. त्यानंतर दुसरा कुठला कनेक्टेड आहे, क्यूचा काय आहे निगेशन ऑफ क्यू काय आहे S2, तर हा आला S2 डॅश. हा झाला लॅम्प, हे झाले सेल. समजते, म्हणजे मोठा सर्किट दिलेला, मोठ्या सर्किटला आपण एका पॅटर्नमध्ये लिहून घेतलं इक्वेशनमध्ये, त्याला आपण रिड्यूस केलं त्या येल्लो कलरच्या टेबलच्या नुसार, त्याला आपण रिड्यूस केलं आणि रिड्यूस केल्याच्या नंतर आपल्याला जो सिम्पल सर्किट मिळाला आहे तो असा दिसणार आहे. ओके, तर तुम्हाला अशा मॅनरमध्ये पण सम येतात, अशा मॅनरमध्ये पण सम येतात. काय करा सांगतात, हा आहे ह्याचा पहिले तुम्ही इक्वेशन तयार करा, ह्या इक्वेशनचा स्विचिंग टेबल बनवा, त्यानंतर ह्या इक्वेशनला रिड्यूस करा, रिड्यूस केल्याच्या नंतर तुम्हाला एक इक्वेशन मिळेल, त्या इक्वेशनचं पण स्विचिंग टेबल बनवा आणि मग त्या इक्वेशनची परत सर्किट बनवा. म्हणजे एवढा मोठा सम येतो 5 मार्क्सला, असे सम येतात. ओके, तर तशा प्रकारे येऊ शकतात, किंवा असेल हा पण सम मे बी 3 मार्क्सला येऊ शकतो. तर हा समजलाय तुमचा काहीतरी थर्ड मधला फर्स्ट सम आहे वाटतं, लिहू शकता तुम्ही. असं इथे तुम्ही काय करणार, सिंपल सर्किट. यस, चला लिहून घ्या. ओके, तर आता पुढे जाऊयात. हा पुढचा सम आहे, फोर्थ मधला काहीतरी फर्स्ट का सेकंड सम आहे हा. तर त्यांनी काय सांगितलंय, तुम्हाला एक सर्किट दिलेला असेल. ओके, सर्किटपासून तुम्ही ट्रूथ टेबल काय बोलतो, स्विचिंग टेबल बनवणार. ओके, ते आपण जे मगाशी केले ना तसंच करायचं आहे, सेम तोच पॅटर्न आहे, फक्त ह्याच्यामध्ये एक शेवटला काय असणार आहे, तुमचं इंटरप्रिटेशन विचारलेलं आहे तुम्ही. म्हणजे तुम्ही काय ठरवणार, त्या टेबलवरून काय होणार आहे, काय व्हॅल्यू असेल. तर आपण पहिले पटापट टेबल सॉल्व करूया. टेबल तुम्हाला माहिती आहे कसं सॉल्व करायचा, मी पाहिजे तर पटापट पेपर नाही, आपण टेबल सॉल्व करून घेऊ पटापट. ओके, तर काय असणार, हा क्यू आहे ना, तर 1 0 1 0, तर असणार 1 1 0 0. ओके, त्यानंतर मग निगेशन ऑफ पी आपण पटापट सॉल्व करून घेऊ. 0 0 1 1, तर इथे क्यू आहे, 0 1 0 1. ओके, त्यानंतर पी ऑर क्यू कुठे गेला, पी और निगेशन ऑफ क्यू आहे ना. ओके, निगेशन ऑफ क्यू मध्ये ऑर आहे, ऑरमध्ये काय असतं फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. तर इथे येणार 0, बाकी सगळे 1 1 1. ओके, तर त्यानंतर निगेशन ऑफ पी आहे. ओके, निगेशन ऑफ पी हा आहे आणि निगेशन ऑफ क्यू आहे, दोघांमध्ये अँड आहे. ओके, दोघांमध्ये अँड आहे, म्हणजे या दोघांमध्ये अँडमध्ये काय असतं ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. तर इथे ट्रू ट्रू ट्रू, बाकी सगळे फॉल्स. ओके, आता त्यानंतर ह्या दोन व्हॅल्यूजच्या मध्ये काय आहे, ऑर आहे. ऑरमध्ये काय असतं ट्रू ट्रू ट्रू, ऑरमध्ये असतं फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकी सगळे ट्रू. इथे फॉल्स 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 नाही आहे, सगळे ट्रू ट्रू ट्रू. आता मिळाले आपल्याला आन्सर. सगळे व्हॅल्यूज काय आहेत 1 1 1 आहेत, म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज ट्रू आहेत. आता मला सांगा, सगळ्या व्हॅल्यूज जर ट्रू असतील तर ह्याला काय म्हणतो आपण, पहिली व्हिडिओ बघितली असेल, दुसरी व्हिडिओ बघितली असेल तर समजेल ह्याला काय म्हणतो,
पाऊस आला. याला काय म्हणतो? टॉटॉलॉजी ना. समजा सगळ्या व्हॅल्यू जर ट्रू असतील तर टॉटॉलॉजी, सगळ्या व्हॅल्यू जर फॉल्स असतील तर काय असतं? कॉन्ट्राडिक्शन. पहिले व्हिडिओ पाहिजे तर जाऊन बघा. ओके. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज ट्रू आहेत, 1 1 1 आहेत, तर ही असणार टॉटॉलॉजी. पण ते नाही विचारलं आहे टॉटॉलॉजी आहे का नाही. त्यांनी याच्यामध्ये इंटरप्रिटेशन काय सांगितलेलं आहे की तिथे बघा सगळ्या व्हॅल्यूज ओपन आहेत ना, ट्रू आहेत ना, ट्रू आहेत म्हणजे सगळ्या ज्या व्हॅल्यू ट्रू आहेत ना, म्हणजे कुठलाही स्विच तुम्ही ऑन ठेवला ना तरी पण सर्किट कंप्लीट होणार. ओके. कुठलाही स्विच ऑन ठेवला ना तुम्ही तर सर्किट कंप्लीट होणार. हे याच्यावर ठरलं. सगळे ऑन आहेत ना, सगळ्यांचा आन्सर 1 1 1च आलेला आहे. तुम्ही यांच्यापैकी कुठलाही स्विच ऑन ठेवला तरी पण सर्किट कंप्लीट होणार आहे. मग तुम्ही खाली काय लिहिणार माहिती आहे का? द सर्किट विल कंप्लीट किंवा द लॅम्प विल ग्लो बोलायचं होतं मला. ओके. द लॅम्प विल ग्लो विथ इररिस्पेक्टिव्ह स्विचेस. तुम्ही काय खाली लिहिणार? द लॅम्प विल ग्लो इररिस्पेक्टिव्ह स्विचेस. म्हणजे कुठलाही स्विच जरी ऑन ठेवला तरी पण लॅम्प हा ग्लो करणारच आहे. समजते? सगळ्या व्हॅल्यू 1 0 1 आलेल्या आहे. समजते तुम्हाला? असं लिहून घेऊ शकता तुम्ही. आणि याचे नॉर्मल सॉल्विंग पण आहे. म्हणजे असे तुम्हाला सॉल्विंग दिलेली आहे, सॉल्व सम आहेत ना, ते पण तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला हे कळालं नसेल तर त्या टेक्स्टबुकमध्ये पण हे कळायला पाहिजे. इझी आहे ते. ओके. लिहून घेऊ शकता हे. ओके. तर आता हा जो लास्टचा टाईप आहे हा, यानंतर चॅप्टर संपणार आहे. ओके. तर हा तुम्हाला एक सम दिलेला आहे. सममध्ये काय सांगितलं तुम्हाला? एक पूर्ण असा पॅटर्न दिलेला आहे. त्या पॅटर्नला तुम्ही रिड्यूस करायचं आणि रिड्यूस केल्याच्या नंतर एक सर्किट मिळेल. तो सर्किट फॉर्म करा. जसं आपण मगाशी केलेलं मोठ्या सर्किटवरून छोटा सर्किट. तर यांनी फक्त एक इक्वेशन दिली आहे. त्या इक्वेशनला तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे, रिड्यूस करायचं आणि रिड्यूस केल्यावर एक छोटंसं सर्किट मिळेल, तो ड्रॉ करा. ओके. तर आता ही इक्वेशन दिली आहे त्यांनी बघा. ते याला रिड्यूस कसं करणार? ओके. तर रिड्यूस करणार कसं? सिम्पल आहे. जे आपण तो येलो कलरचा टेबल वापरला बघा त्याच व्हॅल्यू. ओके. तर एक काम करा, पहिले ह्या दोनच व्हॅल्यूज सॉल्व कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. ओके. तर काय करणार? इथे रूट काय बोलते? निगेशन पी. इथे पण निगेशन पी आहे बघा. दोघांमध्ये निगेशन पी आहे ना, तर दोघांमधून मी निगेशन पी कॉमन काढतो. आता निगेशन पी सोबत बघा सिंबल कुठला आहे? अँड. निगेशन पी सोबत सिंबल कुठला आहे? अँड. तर तो अँड सिंबल बाहेर येईल ना. समजतंय? आपण काय करायचं? ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय करायचं ह्याला, आणि जो मेनवाला सिंबल आहे ह्या दोघांच्या ब्रॅकेटच्या आतमधला त्याला मध्ये द्यायचं. आता हा मधला सिंबल ब्रॅकेटच्या आत देणार. आपण काय करायचं? डिस्ट्रीब्यूटच केलेला आहे. तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला आहे पण उलटा वापरला आहे. तर काय केलं? आतमध्ये मल्टिप्लाय नाही केलं, कॉमन काढण्यासाठी. ओके. तर काय केलं इथे? रूट बोलते बरं, निगेशन पी अँड तो आला बाहेर, तर राहिला काय? क्यू और निगेशन ऑफ. तर इथे कुठला रूल वापरला आहे? डिस्ट्रीब्युटिव्हचा लॉ वापरलेला आहे. तर तो आपण तिथे लिहिला. ओके. त्याच्यानंतर आता निगेशन पी ॲज इट इज. आता इथे बघा क्यू और निगेशन ऑफ क्यू आहे. तर इथे कुठला लॉ वापरला? इथे बघा दोन्ही तर सेमच आहेत, फक्त निगेशन आहेत ना. म्हणजे काय असणार? ट्रू और फॉल्स. म्हणजे हा समजा ट्रू आहे तर त्याचं निगेशन काय असणार? फॉल्स. मध्ये सिंबल कुठला आहे? ऑर ना. तर ऑरमध्ये ट्रू फॉल्स काय असतो? ऑरमध्ये ट्रू फॉल्स काय असतो? ट्रू असतो ना. ऑरमध्ये काय असतो? ट्रू असतो. ऑरमध्ये फॉल्स बाकी सगळे ट्रू. तर इथे काय येणार? ट्रू. म्हणून मग आता इथे काय नाही? ट्रू और फॉल्स. त्याचा आन्सर काय आहे? समजतंय? इथे ट्रू आलाय अँड ॲज इट इज हा ब्रॅकेट. ओके. आणि हा आहे ना, ॲज इट इज कॉमन काढले आणि कॅरी झालेला आहे तसाच वरचा, त्याला अजून पुट पण नाही केले. आता इथे आपण काय केलंय? ही आयडेंटिटी वापरली. ती आयडेंटिटी कुठली आहे? कॉम्प्लिमेंट ना. कॉम्प्लिमेंट लॉ ना.
कॉम्प्लिमेंट लॉ वापरलाय, ह्यांची व्हॅल्यू टी मध्ये ठेवली. आता पुढे काय केलेलं आहे बघा, इथे पण निगेशन ऑफ पी अँड टी म्हणजे कुठलीही व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू बरोबर आहे ना, तर त्याचा आन्सर काय असतं, पहिला स्टेटमेंट. म्हणजे स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू, तर त्याचा आन्सर काय असणार, स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू, त्याचा आन्सर असणार स्टेटमेंट. इथे कुठला लॉ वापरला, आयडेंटिटीचा लॉ वापरला. ह्याचा पूर्ण आन्सर निगेशन ऑफ पी आहे. निगेशन ऑफ पी अँड ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ट्रू, त्याचा आन्सर काय असणार, निगेशन ऑफ म्हणजे स्टेटमेंट अँड ट्रू स्टेटमेंट असते. ओके, और ॲज इट इज, आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज कॅरी केला आहे. आता बघा इथे और, आता बघा हा पी आहे म्हणजे निगेशन, तो आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो ना आपण, ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो. आता इथून ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन काढला, तो पण डिस्ट्रीब्युटिव्ह होता, तर हा ब्रॅकेटच्या आतमध्ये पण आपण मल्टिप्लाय करत होतो, तो पण काय असतो, डिस्ट्रीब्युटिव्ह असतो ना. इथे काय असणार, परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. काय केलं मी, निगेशन ऑफ पी और आतमध्ये मल्टिप्लाय केलं आणि ही साईन मध्ये. समजतंय, निगेशन ऑफ पी और पी, तो झाला पहिला ब्रॅकेट. अँड निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू, तो झाला दुसरा. काय केले आपण, इथे डिस्ट्रीब्युटिव्ह यूज केलेला आहे, डिस्ट्रीब्यूट केले, आतमध्ये मल्टिप्लाय केलेले आहे ते. ओके, आता परत बघा, क्यू और निगेशन ऑफ क्यू, पी और निगेशन ऑफ पी. जर ह्याचा आन्सर कॉम्प्लिमेंट येऊ शकतं, तर याचा आन्सर पण काय असणार, कॉम्प्लिमेंट ना. म्हणजे हा टी कशाने आला, कॉम्प्लिमेंट. याचा बघा, याचा आन्सर काय होतं, ट्रू. स्टेटमेंट और निगेशन स्टेटमेंट, स्टेटमेंट और निगेशन स्टेटमेंट. तुम्ही म्हणाल सर हे असं आहे, अरे असं जरी फ्लिप केलं तरी एक स्टेप वाढेल, पण आन्सर तेच येणार आहे ना, पी और निगेशन ऑफ क्यू. तर त्याचा आन्सर काय असेल, ट्रू. तर इथे पण काय वापरले आपण, ह्याची रूल इथे वापरले, तर कॉम्प्लिमेंट. समजते, ज्या स्टेपला आपल्याला आन्सर मिळालेला असतं ना, तिथे आपण रिझन लिहितो. समजते, ज्या स्टेपला आन्सर मिळालेलं असतं तिथे रिझन लिहितो. ओके, ज्या स्टेपवरून मिळालं तिथे नाही लिहित, ज्या स्टेपला आन्सर मिळालं तिथे लिहितो. ओके, तर आता इथे आपल्याला काय मिळालं, ट्रू अँड ॲज इट इज, आणि हा ब्रॅकेट. ओके, आता इथे बघा, इथे पण काय केलं, ही आयडेंटिटी दिसतीये, तीच वापरली इथे बघा. ट्रू अँड स्टेटमेंट, आन्सर काय असतं, स्टेटमेंट. काय सांगितलेलं मी, स्टेटमेंट अँड ट्रू, आन्सर असतं स्टेटमेंट. स्टेटमेंट अँड ट्रू, आन्सर असतं स्टेटमेंट. स्टेटमेंट अँड ट्रू, आन्सर असतं स्टेटमेंट. समजते, स्टेटमेंट अँड ट्रू, द आन्सर स्टेटमेंट. स्टेटमेंट अँड ट्रू, द आन्सर असणार स्टेटमेंट. समजते, जर इथून ही व्हॅल्यू मिळाली आहे, आयडेंटिटी वापरली आहे, तर इथून ही व्हॅल्यू मिळाली आहे, तर इथे पण काय वापरलेलं असणार. समजलंय, इझी आहे. ओके, हे लॉ तर तुम्हाला द्यायचेच आहे. परत तुम्ही पाहिजे तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि रिवाइज करू शकता काय लिहिलं. आता तुमचं फायनल आन्सर तर हे मिळाले, ह्याच्यापेक्षा जास्त रिड्यूस नाही होऊ शकत. काय रिड्यूस कराल तुम्ही, कॉमन निगेशन काढाल. कॉमन निगेशन काढून काय फायदा आहे का, आपल्याला सर्किट बनवायचं आहे अजून एक. ओके, कॉमन निगेशन काढून काय फायदा नाही आहे, तर काय करणार, एवढंच. आता याच्यावरती सर्किट बनवा. तर सिंपल सर्किट तर बनवणार, तर हे पाहिजे तर परत वर लिहून घ्या. म्हणजे काय झालं, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ. ओके, तर आता ह्याच्यावरती सर्किट बनवा. तर सर्किट बनवताना काय करणार, मध्ये बघा कुठला सिंबल आहे, कुठला आहे, और ना. और म्हणजे काय असतं, और म्हणजे काय असतं, पॅरलल ना. और म्हणजे पॅरलल, म्हणजे इथून जर करंट आला तर तो दोघांकडे शिफ्ट होणार. दोघांकडे कोणाकडे, निगेशन पी निगेशन क्यू. समजलं. आता सर्किट फक्त नाही निघणार. पहिला वाला आहे निगेशन ऑफ पी,
तर निगेशन ऑफ पी म्हणजे काय असणार S1 डॅश, निगेशन ऑफ क्यू आहे तर S2 डॅश. तर आपलं एक राहिलं आहे, काय राहिलं माहिती आहे का, आपण ह्यांना वरती मेन्शन करतो बघा. निगेशन ऑफ पी काय असणार स्विच S1 डॅश क्लोज, निगेशन ऑफ क्यू S2 डॅश क्लोज आणि L काय असणार लॅम्प ग्लो. ते राहिलेलं ते लिहिलंय. ओके, आता हे आपलं आन्सर होतं आजचं. त्याच्यावरून आपण स्विचिंग सर्किट बनवलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल सर आम्हाला कळणार कसं की मोठ्या सर्किटपासून छोटा सर्किट बनवायचा आहे. त्यांनी जर तिथं मेन्शन केलेलं असेल की एखादी इक्वेशन दिली आहे अँड ड्रॉ द सिम्पल सर्किट असं म्हणतील ते. म्हणजे मोठा सर्किट दिलेला असेल विथ द हेल्प ऑफ दिस सर्किट ड्रॉ द सिम्पल सर्किट. म्हणजे अजून एक सर्किट जर ड्रॉ करायला सांगितलेला असेल मोठ्यापासून तर तोच असतो छोटा सर्किट. ओके, हा लहान झाला, हा झाला सेल. ओके, माहिती CEL असतो पण आपण एस ने मेन्शन केलं ना. चलो तो झाला सेल आणि हे झाले स्विचेस. समजलंय हा टॉपिक काय आहे हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये मुलांना थोडीशी कन्फ्युजन होते. का कन्फ्युजन होते, तो टेबल आपल्याला माहीत नसतो किंवा आपल्या रट्टा मारलेला नसतो किंवा लक्षात नसतं. तर तुम्ही काय करणार, तो टेबल पाहिजे तर परत बनवून घेणार आहात. ओके, तर तो टेबल तुम्ही बनवून घेणार आहात. पाहिजे तर कुठे तुमच्या डोअरला किंवा तुम्ही जिथे स्टडी करता त्या टेबलला तिथे लावून ठेवा किंवा तुम्हाला रोज दिसेल किंवा तुम्हाला रोज बघून बाहेर होईल. स्पेशली त्यासाठी वेळा टाईम काढायला लागणार. तर असं काहीतरी करा की ज्याच्याने तो टेबल लक्षात राहील. तो टेबल खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानुसार हे पूर्ण टॉपिक जसं आज सकाळी आपण काय ह्याची फक्त सॉल्विंग बघितली, त्याच्यानंतर तो सर्किट टेबल कसा ड्रॉ करायचा, सर्किट कसं ड्रॉ करायचं, सर्किटला इक्वेशनमध्ये कसं डिस्ट्रीब्यूट करायचं, इक्वेशनला सर्किटमध्ये कसं डिस्ट्रीब्यूट करायचं, मोठ्या सर्किटपासून छोटा सर्किट कसा बनवायचा, हे आपण आज शिकलेलो आहोत. ओके, समजतंय. तर आज आपला चॅप्टर इथेच संपतोय. ओके, तर नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट लेक्चरपासून चालू करूयात. त्याच्या आधी आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये असाइनमेंट देऊ. ते असाइनमेंट तुम्ही काय करायचे, कंप्लीट करायचे. म्हणजे आम्ही क्वेश्चन्स काढू आणि ते फोटो काढून तुम्हाला ग्रुपमध्ये सेंड केले जातील. तुम्ही ते स्वतः सॉल्व करायचे आहे. ओके, त्याचं PDF असेल तर PDF बनवा किंवा जसं तुम्हाला जमेल तसं सेंड करा. आम्ही पाहिजे तर ग्रुपमध्ये सांगूच की कसं सेंड करायचं आहे. पण तुम्हाला ग्रुपमध्ये पहिले असाइनमेंट सेंड केली जाईल, ती तुम्हाला सॉल्व करायची आहे. ओके, मॅथ्सशी रिलेटेड असेल तर ह्याच्याशीच रिलेटेड असणार आहे. समजा फिजिक्स आणि केमचं असेल तर ते तुम्हाला मेन्शन केलं जाईल. ओके, तर हा चॅप्टर इथेच संपतोय. बाकीचा पुढचा चॅप्टर कुठल्या सब्जेक्टचा असेल तो आम्ही तुम्हाला लेक्चरमध्ये कळेलच तुम्हाला. तोवर हे सगळं रिवाईज करा, आधीचं पण रिवाईज करा आणि स्टडी करा. ऑल द बेस्ट.